स्वर्गाला जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांना एक गोष्ट आवर्जून सांगितली की तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी राहायचं आहे आणि ते शहर सोडून तुम्हाला जाता येणार नाही. प्रेषित पहिला अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये प्रभूने काय सांगितलं ऐकूया. ॲक्ट्स चॅप्टर 1 वर्सेस 4 and 5. प्रेषित 1, 4 आणि 5. तो व ते, सगळ्यांनी म्हणा तो व ते. तो म्हणजे येशू, ते म्हणजे शिष्य. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. शेजारच्याला सांगा, यरूशलेम सोडून जाऊ नका. हालेलुया. यरूशलेम म्हणजे शांतीचं नगर, आणि शांतीच्या नगरामधून कुठंच बाकी जायचं नाही. पण का, कशासाठी? यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आमेन. पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा होईल. प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिलंय, यरूशलेम सोडून जाऊ नका. कधीपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही. यरूशलेमेच्या बाहेर पाऊल टाकू नका. जोपर्यंत परात्पराचा आत्मा तुमची भेट घेत नाही, जोपर्यंत परमेश्वराच्या आत्म्याने तुमची पकड घेतलेली नाही, तोपर्यंत बाहेर पडू नका. जगात अंधकार आहे, जगाला प्रकाशाची गरज आहे. तुम्ही स्वतःच प्रकाश नाही घेतला, तुम्ही जगाचा प्रकाश कसे बनाल? तुम्ही आधीच स्वतः पेटले नाही तर तुम्ही जगाला कसं पेटवाल? आधी तुमचीच उलथापालत झाली नाही, तुम्ही जगाची उलथापालत काय कराल? देवाच्या प्रिय लोकांनो, यरूशलेमेमध्ये तो पेंटिकॉस्टचा दिवस साजरा होणार आणि त्याच वेळेस मनुष्य मात्रावरती देवाचा पवित्र आत्मा उतरून येणार. ही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच केलेली आहे. आणि तो दिवस, तो क्षण, पवित्र आत्म्याने भरण्याचा क्षण येईपर्यंत ज्या यरूशलेमेत तुम्ही आहात, ती यरूशलेम सोडून कुठंही जाऊ नका, त्यांना सांगण्यात आलं होतं. माडीवरच्या खोलीत देवाचा आत्मा उतरला. 120 लोक होते. कदाचित 50-60 जण पिकनिकला गेले असते. आय डोंट नो. हालेलुया, काय झालं असतं? कदाचित काही लोक कुठं कामासाठी गेले असते. सध्या मी बिझी आहे, मी येऊ शकत नाही. कदाचित जर ते तिथं थांबू शकले नसते तर त्यांच्यासाठी ते कृपादान प्राप्त झालं नसतं. चमत्कार तुमच्यासाठी देव तेव्हाच करतो जेव्हा तुम्ही त्याच्या सगळ्या आज्ञा तंतोतंत पाळता. शिलोकडं जा सांगितलं तर तिथंच जाऊन धुवायचंय. रस्त्यात बिस्लरीची बाटली मिळाली तरी काय उपयोग नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? जी प्रभूची आज्ञा आहे, जो प्रभूचा शब्द आहे, तो तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. आणि शिष्यांनी प्रभूची आज्ञा ऐकली. तुम्हाला इथं थांबायचं आहे, यरूशलेम सोडून तुम्हाला कुठंही जाता येणार नाही. मग जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल, मग त्याच अध्यायाच्या म्हणजे प्रेषित 1:8 मध्ये सांगितलंय की काय घडणार आत्मा मिळाल्यावर. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला हे पण सामर्थ्याने बोलता आलं पाहिजे. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत, जिथं मी तुम्हाला सांगितलंय राहायला, तिथे यरूशलेमेत सर्व यहुदियात. सुरुवात कुठून होणार? यरूशलेम. तुझ्या घरापासून सुरुवात होणार आहे. जिथं तुला थांबायला सांगितलंय तिथून तुझी सुरुवात होणार आहे. आणि देव तुला तिथंच थांबवणार नाही. यरूशलेमेपासून तुला परमेश्वर यहुदियामध्ये घेऊन जाणार आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? तुझी सुरुवात अल्प असला तरी तुझा जो शेवट आहे तो मोठा असणार आहे. हालेलुया. तुझ्या सुरुवातीला तुला लोक किरकोळ समजतील. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता,
तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुम्ही ऑर्डिनरी लोक असता, पण जेव्हा ती आग पेटत राहते, जेव्हा तुम्ही आत्म्याने भरून चालत राहता, त्या अग्नीचा एक वणवा तयार होतो आणि मग ती अग्नी यरूशलेमेत नाही राहत प्रियांनो, ती अख्ख्या यहुदियात पसरते. हालेलुया. सुरुवात आधी यरूशलेम पासून, यरूशलेमेतून नंतर पुढे बायबल सांगतं सर्व यहुदियात, पुढे शोमरोनात. शोमरोन कोण आहे? विधर्मी लोक. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्यांचा ना आपला संबंध नाही. बोलो येशू मसीह की. देव तुला तुझ्या घरात झळकवणार, देव तुला तुझ्या राज्यात चमकवणार. जे तुला ओळखत नाहीत त्यांच्या समोर माझा देव तुला पुच्छ नव्हे, तुला मस्तक करणार आहे. माझा देव तुला मागे नव्हे, तुला पुढं ठेवणार आहे. तुझी सुरुवात यरूशलेमेतून आहे. बस पहिले एक काम कर, यरूशलेम सोडून जाऊ नको. पहिली आज्ञा, यरूशलेम सोडून जाऊ नको. आणि जे लोक जीवनात भरकटलेत त्यांनी यरूशलेम सोडले. जे लोक जीवनात अपयशी आहेत त्यांनी यरूशलेम सोडले. जे लोक जीवनामध्ये हारलेले आहेत त्यांनी यरूशलेम सोडली. जर त्या माडीवरच्या खोलीत पवित्र आत्मा उतरणार आहे, देवाने प्रभूने आधीच सांगितलंय, पण जर कधी ती जागा सोडून आम्ही निघून गेलो तर तो अभिषेक आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आधी आम्हाला तो सुरुवातीची ती आग मिळणं गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्हाला यरूशलेमेतच थांबायचं. आणि जसे ते यरूशलेमेत थांबणार, पुढं प्रभूने सगळं सांगून ठेवलं की आता मग तिथून पुढं तुम्ही पूर्ण यहुदियात, सगळे इस्रायल राष्ट्रामध्ये. हालेलुया. मग बाकीचे दुसरे आहेत शमरोन प्रांत, त्यांच्यामध्ये, आणि मग पुढे पृथ्वीच्या. ओ हालेलुया. काय पॉवरफुल वचन आहे. तुझी सुरुवात किती आहे? छोटीशी आहे, यरूशलेम मधून. पण बायबल पुढे सांगतं पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रभूने तुम्हाला निवडलंय, प्रभूने तुम्हाला वेगळं केलंय. तुम्ही एखाद्या घरामधून सुरुवात कराल. आज तुम्हाला कोणी ओळखत नाही, पण देवाचा अभिषेक आल्यानंतर तुम्ही राष्ट्रांसाठी प्रकाश बनता. ज्या लोकांची तुम्हाला ओळख नाही त्यांच्या समोर माझा देव तुम्हाला उंच करतो आणि मग तो प्रकाश वाढत जातो. तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या देशामध्ये, आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आणि पृथ्वीच्या. ओ हालेलुया. प्रभूची स्तुती असो. याचा अर्थ आत्मा मिळेपर्यंत यरूशलेम सोडायचं नाही, ना आत्मा मिळाला यरूशलेमेत थांबायचं नाही. नाही कळालं तुम्हाला? आत्मा मिळेपर्यंत यरूशलेम सोडायचं नाही आणि आत्मा मिळाल्यावर यरूशलेमेत थांबायचं नाही. आग घ्यायची आणि सगळ्या जगामध्ये घेऊन जायची. हे तुमचं पाचारण आहे, हे तुमचं कॉलिंग आहे. विचारत बसू नका पास्टर माझं काय कॉलिंग आहे. आग पसरवणं तुमचं कॉलिंग आहे. प्रभूचं सामर्थ्य जगाला विदित करणं तुमचं कॉलिंग आहे. कधी कधी शब्दांनी बोलायची गरज पडणार नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? हो हालेलुया. कराराचा कोश घेऊन जाताना याजक लोक कन्फेस करत चालले नव्हते. हो आज कराराचा कोश घेऊन चाललोय, यार्देन नदी तू दुभाग. ए बोलू नको रे, तुझा पाऊल लागताच. त्या नदीचे 2 भाग होणार आहेत. तुमच्या जीवनावर मी डिक्लेरेशन करतो, तुम्ही जेव्हा देवाची उपस्थिती घेऊन चालाल, जिथं तुमचं पाऊल लागेल तिथं चमत्कार घडतील. जिथं तुम्ही उभे राहाल तिथं प्रभूचं सामर्थ्य तुमच्यासाठी अद्भुत काम करणार आहे. बोले येशू मसीह की. हालेलुया. बोले येशू मसीह की. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. देवाच्या प्रिय लोकांनो, जोपर्यंत यरूशलेमेत आहेत आत्मा प्राप्त करून घ्या. आणि तो आत्मा प्राप्त झाल्याच्या नंतर एका जागेवर शांत राहू नका. आणि तो आत्मा तुम्हाला कधीच शांत राहू देत नाही. तो तुम्हाला गप्प बसू देत नाही. खाता पिता उठता बसता रबा शाखा ठोमा रेखे ठो, तुम्ही अग्नीने, फायरने तुम्ही पेटलेले राहता. प्रवासात तुम्ही बसले, सगळे मुख गिळून बसलेत बसमध्ये. हालेलुया. पण तुम्ही शाखा ठो रेखे ठो मा सेकरच्या वाटलं ह्याचं काय चाललंय. ओ हालेलुया. तुम्ही काय बोलताय? मी सांगतो तुम्हाला, येशूने माझ्यावरती दया केलेली आहे. हालेलुया. तुमचं गॉस्पल स्प्रेड होणं थांबू शकत नाही.
जर तुम्ही खरंच देवाच्या आत्म्याने भरले जाता, त्यावेळेस तुमचा उपयोग अनेकांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण बनतं. तुम्ही असाधारण जीवन जगायला सुरुवात करता. सैतान निराशा घेऊन येतो, पण तुम्ही लई हसता. हालेलुया. आणि मग सैतान म्हणतो की मी ह्याला टेन्शन देतोय, पण मला टेन्शन येत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्याबरोबर प्रभू आहे ते कुणालाही घाबरत नसतात प्रियांनो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. किती सुंदर आज्ञा आहे. ते टिकून राहिले. आणि मग जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा मिळाला, त्यांचं जीवन देवाच्या गौरवाने भरून गेलं. आणि मग पुढे जाऊन तुम्ही पाहता की येशूला 12 शिष्य होते आणि एक शिष्य तर मरण पावला होता. काय त्याचं नाव? यहूदा इस्करियोत. 30 रुपये महागत पडले. हालेलुया. येशू पण गेलं, जीवन गेलं, सगळं संपलं. त्या जागी चिठ्ठ्या टाकून मत्तीयाची निवड झाली. पण देवाने निवडलं संत पाऊलाला. आधी शौल होता, ट्रॅडिशनल होता. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आज रात्री मी तुमच्या जीवनावर डिक्लेअर करतो, तुम्ही ट्रॅडिशनमध्ये अडकणार नाहीत. तुमच्या ट्रॅडिशन तोडण्यासाठीच येशू जगामध्ये आलाय. तुमच्या उठाभाषा बंद करण्यासाठी प्रभू जगात आलाय. हालेलुया. तुमचे प्रत्येक ट्रॅडिशन येशूच्या नावात रद्द होत आहेत. शंभरूनी स्त्रीशी प्रभू बोलूच शकत नाही. ट्रॅडिशन सांगतं नाही बोलायचं म्हणजे नाही. येशू बोलला. येशू, अरे जो बोलतो आणि प्रकाश होतो त्याला बोलण्यापासून कोण अडवणार आहे? प्रभूला कोणी अडवू शकत नाही. नॉट पॉसिबल. देवाच्या प्रिय लोकांनो, अद्भुत सामर्थ्य देवाचं. आणि पुढं हा संत पौल देवाची सेवा करतो. तोच अभिषेक जो शिष्यांना मिळाला होता. हालेलुया. त्याच्यापेक्षा कमी नाही बरं का. थोडं जरा मेंटॅलिटी चेंज करा. ह्याच्यावर जास्त अभिषेक, ह्याच्यावर जास्त पवित्र आत्मा, ह्याच्यावर थोडा कमी पवित्र आत्मा. पवित्र आत्मा एकच आहे. हालेलुया. बोले यीशु मसीह की. पवित्र आत्मा एकच आहे. आणि तो पवित्र आत्मा तुमच्यासाठी अद्भुत कार्य करणार आहे. मग संत पौल ज्यावेळेस सेवा करतो, मग ती सेवा कशी करतो? सेवा करताना ती कशी केली पाहिजे? देवाची काय योजना आहे? भले यरूशलेमेतून तुमची सुरुवात आहे. वाचूया आपण रोमकरसपत्र 15वा अध्याय 18-19. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडविलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही. जे देवाने माझ्याकडून केलंच नाही, मी ते कशाला बोलू? कोण म्हणतंय? गाडी ट्रॅकवर आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. संत पौल म्हणतो, काही लोक देवाने केलं ते बाजूला ठेवतात, पण जे नाही केलं तेच बोलत राहतात. नाही, संत पौल म्हणतो जे केलंय तेच मी बोलणार. आणि काय केलंय ते ऐका. तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे. कोणत्या लोकांनी? खूप महत्वाचं आहे. पेत्र यहुद्यांचा प्रेषित होता आणि संत पौल परराष्ट्रीयांचा प्रेषित होता. हालेलुया. दोन्ही सेवा भिन्न आहेत. आणि मग परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतीने, शब्दांनी व खूप गरजेचं. काही लोकांकडे नुसते शब्द, कृती नाही. काही लोकांकडे कृती एवढी आहे का शब्दच नाही. शब्द आणि कृती दोन्ही पाहिजे. कुणी आमेन म्हणणार आहे का? नुसते बोलणारे असू नका. देवाच्या सामर्थ्याने चालणारे लोक बना. कधी कधी देव तुम्हाला तोंड बंद करायला ठेवल. प्रभू सांगेल की बोलू नको. तुमच्या जीवनातून देवाचं सामर्थ्य बोलेल प्रियांनो. हालेलुया. नेहमी शब्द नाही बोलणार. प्रीचर बना, देवाच्या अभिषिक्त बना. परफॉर्मर बनू नका, यूट्यूबर बनू नका. पॉप्युलर होण्यासाठी काहीच धडपड करू नका. करायचं तर तो करेन, नाही केलं तरी देवाच्या नजरेत सरळ राहा. मी नुसता शब्दांनी नाही, कृतींनी पण. दोन्ही गोष्टी. वाव. चिन्हे व अद्भुते. सगळ्यांनी म्हणा चिन्हे व अद्भुते. प्रत्येक कॉंग्रिगेशन कशाला तरी नावं ठेवत असतं. प्रत्येक
पास्टर प्रत्येक चर्च कशाला ना कशाला नावं ठेवत असतात. मी समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. ज्या चर्चमध्ये मिरॅकल घडत नाही ते नेहमी मिरॅकलच्या विरुद्ध बोलतात. तुम्ही जागेत का? ज्यांच्या हाताने अद्भुत कृत्य घडतात ते कधी मिरॅकलच्या विरुद्ध बोलणार नाही, कारण त्यांना माहिती आहे माझा देव जिवंत आहे, मी नाही करत, तो करणार आहे. दे विल नेव्हर टॉक अगेन्स्ट एनी मिरॅकल. ज्यांच्या चर्चमध्ये प्रॉफेसी होत नाही ते लोक प्रॉफेसीच्या विरुद्ध बोलतात. ज्यांच्या चर्चमध्ये एक पण टंग टॉकर नाहीये ते नेहमी अन्य भाषेच्या विरुद्ध बोलतात. हालेलुया. अमेरिका नावाचा एक देश आहे. म्हणजे तुम्ही सगळे जाऊन आले, बोलत नाही तुम्ही, सगळे जाऊन आले. मग तुम्ही आत्ता म्हटलं तर अमेरिका नावाचा देश आहे, सहमत का झाले तुम्ही? तुम्ही स्वतः बघितलंय का डोळ्यांनी? झिम्बाब्वे देश आहे, सगळे जाऊन आले का? मग कसं म्हणतं तुम्ही आहे? हॅलो, माईक चेक. नकाशात आहे. कशात आहे? मॅपमध्ये आहे. आणि त्या लिखाणावरती मॅपमध्ये लिहिलंय आहे म्हणून मी विश्वास ठेवतो आहे. मग मॅपवर भरोसा इथं लिहिलंय त्याच्यावर नाही? येड्या, सगळे गिफ्ट आहेत, सगळे फ्रुट्स आहेत, मिरॅकल्स आहेत, सायन्स आहेत, वंडर्स आहेत, मिरॅकल्स आहेत. तुझ्या मिनिस्ट्रीत होत नाही, तू तोंड बंद कर. एक टाइम होता की मी धक्का दिला तरी लोक पडत नव्हते. दिला नाही कोणाला, पण मी सांगतोय, मी हात ठेवायचो, प्रभू अभिषेक कर, अभिषेक. मनात एकच चाललंय, याला पाड. नो बडी वॉज रेडी टू फॉल डाऊन. एवढा मोठा अभिषिक्त आहे, माझ्या मनात आहे यांनी पडावं. आणि माझ्या मनात आहे काहीतरी देवा ते सामर्थ्य फ्लो होऊ दे. बेनिनपासून बघून मला असं व्हायचं, तो अभिषेक प्रभू कार्य कर. सगळं दिलं, हे का नाही? लोक दुसरे पास्टर माझ्यापेक्षा वयाने कमी, नुसतं असं हात केलं की लोक पडायचे. मग मी सँडीला सांगायचो, मी प्रार्थना करायला हवं, तू नुसता पायात पाय हात घालायचा, लगेच टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. मग मी काय म्हणावं? हे पडणं चुकीचं आहे, हे देवाला आवडत नाही. अरे बाबा, तुझ्याकडून नाही पडत आहे, ते पवित्र आत्म्याचं काम आहे. तुम्ही ऐकताय चर्च? तुमच्याकडून होत नाही याचा अर्थ नाही की ते गिफ्ट नाहीये. पटतंय? प्लीज पटवून घ्या, खूप महत्वाचं आहे. मग मी तुम्हाला सांगितली साक्ष. मॉरिशसमध्ये गेलो, पहिल्याच लाईनला बसलो होतो. तिकडच्या ऑर्गनायझर जे पास्टर होते ते काहीतरी बोलले मला, बघा ही इज फ्रॉम इंडिया, ही त्यांच्या भाषेत क्रिओलमध्ये. आणि अख्खं चर्च हसायला लागलं. इतके हसले. मला काहीतरी फील झालं स्पिरिटमध्ये, हा माझ्या विरुद्ध बोललाय. ज्याने मला आणलं होतं तो पास्टर बाजूला बसला होता. त्याला म्हटलं, व्हॉट डिड ही सेड? नथिंग. म्हटलं तुझं नथिंग आणि ते सोड, मी रिटर्न तिकीट काढून लगेच गायब होत असतो इथून. मला काय तुमच्या पगारावरती नाही बसवलंय, माझी मंडळी समर्थ आहे. बघा मी तुमची किती तारीफ करतो तिकडे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुला पोचणारा तुझा देव आहे रे. कशाला काय? कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, आणि कुणा पुढं असं उभं राहत नाही. आपण टाईट फिटच असतो ना, असाच असणार. हालेलुया. मग शेवटी घाबरून सांगितलंच म्हणे तो म्हणतोय पास्टर, गेल्या महिन्यात एक प्रीचर आलता, पुण्याचंच आहे, नाव नाही घेत, नाही तर CDIDचे लोक बसलेले आहेत. तर तो गेल्या महिन्यात आलेल्या पास्टरनी लोकांना धक्के देऊन पाडला. आता बघू हा किती धक्के देतोय. आणि सगळं चर्च हसत होतं. तर मनात म्हटलं, प्रभू एक तर आपल्याला ते गिफ्ट नाही, आणि त्याच्यात झाला आपला पचका. आता करायचं काय आपल्याला माहीत नाही. चर्च, विश्वास ठेवा, कान उघडे ठेवून ऐका. मी उभा राहिलो आणि जशी प्रार्थनेला सुरुवात केली, त्या चर्चमध्ये ते वर्शिपर, ते पास्टर, ही की सगळे ग्राउंडवर झोपले होते. मी एकटाच उभा होतो. जेव्हा तुम्ही म्हणणार ना देवा दे दे दे, देव म्हणलं गप नाही देणार. जिथं गरज आहे तिथं देव देईल. जो आत्मा तुम्हाला मिळालाय त्या आत्म्याने कुणाला उठवलं माहितीये?
प्रभू येशू ख्रिस्ताला. प्रभू येशूला मरणातून उठवणारा आत्मा तुमच्यावर आहे. तुम्ही काय काय कराल, तुमचं जीवन काय सामर्थ्याने भरलेलं असेल, तुमचं जीवन काय देवाचं गौरव प्रकट करेल, तो आत्मा तुम्हाला दिलेला आहे. देवाचा आत्मा, सैतानाचा खात्मा. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, संत पौल नुसतं बोलत नाही, तो म्हणतो शब्दांनी, कृतींनी, चिन्हे व अद्भुते होणार. प्रियांनो, नसतील होत तर मागा देवाकडं. नसतील काही गोष्टी घडत, प्रभूला मागा, प्रभू मला तुझे ते गोड अनुभव दे. तुमच्या अकाउंटवर आता लगेच SMS आला ना, चिव 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 50 लाख रुपये आले, तरी एवढा आनंद होणार नाही. एखाद्या गरीबाच्या जीवनात तुम्ही चमत्कार बघाल तुमच्या प्रार्थनेने. तुम्हाला वाटत आय एम मल्टी बिलियनियर, आणि माझ्यासारखं श्रीमंत कुणीच नाही जगात. जे पैशाने नाही मिळत ते सामर्थ्य प्रभूने फुकट दिलंय तुम्हाला. तो अभिषेक दिलाय फक्त बोलण्यासाठी नाही, कृती करण्यासाठी. आणि कशासाठी? चिन्हे व अद्भुते यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडविले तेच मी सांगतो. जे जे घडवलं तेच सांगतो. आणि काय सांगतो ते हे की यरूशलेमेपासून सभोवती इल्लुरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. सुवार्ता यरूशलेमेत सुरू झाली आणि कुठपर्यंत सांगितली? इल्लुरिकमापर्यंत. सगळ्यांनी म्हणा इल्लुरिकम. ऐकायला लय भारी वाटतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळ्यांनी म्हणा इल्लुरिकम. यरूशलेम पासून इल्लुरिकम पर्यंत. थोडं माझ्या स्टाईलमध्ये, असं नुसतं इल्लुरिकम नाही, इल्लुरिकम पर्यंत. लई भारी वाटतं. प्रेज द लॉर्ड. जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत, यरूशलेम पासून. आज यरूशलेम मध्ये तुमचं इल्लुरिकम काय? श्वास थांबण्याआधी, रॅप्चर मध्ये जाण्याआधी तुमच्या इल्लुरिकमला प्रभू तुम्हाला अपॉइंट करत आहे. तुमचा देव तुमच्या डेस्टिनीला तुम्हाला घेऊन जाणार आहे. जिथं देवाने योजना ठेवलेली आहे ती सेवा संपवल्याशिवाय इथून तुम्ही गुड बाय करणार नाही. ज्या कामासाठी माझ्या देवाने बोलवलंय ते काम तुम्ही करणार. ते कार्य तुमच्याद्वारे होणार. ते तुमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण होईल. तुम्ही जिथे उभे राहाल तिथून आशीर्वादाची सुरुवात होईल. मी इथून सुरुवात केली, मी यरूशलेमेतून सुरुवात केली. संत पौल म्हणतो की जिथं जिथं मी गेलो तिथं चिन्ह चमत्कार घडले. इथून सुरुवात केली. जिथं माझं डेस्टिनेशन आहे, लास्ट शेवटचं स्टेशन, अगला स्टेशन दादर, अगला स्टेशन दादर, अंतिम स्टेशन चर्च गेट, काहीतरी असेल. अंतिम स्टेशन इल्लुरिकम. देव तुमच्या इल्लुरिकमला तुम्हाला घेऊन जात आहे. हा प्रॉफिटिक मेसेज आहे. मी गंमत करत नाहीये. देव तुमच्या डेस्टिनी पर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्ही मधल्या स्टेशनला परेलला उतरणार नाही. तुमचं शेवटचं डेस्टिनेशन येशूच्या नावात तुम्ही गाठणार आहात. प्रभूने तुम्हाला कशासाठी बोलावलंय? तुमच्या प्रवासात मध्येच गडबड होईल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. जेव्हा लोक तुम्हाला दाबतील, तुम्हाला छाती काढून उभं राहायचंय. तुम्हाला हिमतीनं म्हणायचंय, ज्या देवाने मला अपॉइंट केलंय इल्लुरिकमच्या आधी मी खाली उतरणार नाही. माझा प्रभू माझ्या डेस्टिनीसाठी मला नियुक्त करत आहे. तुमचा उद्देश तुम्ही गाठाल. तुमच्या जीवनातला उद्देश तुम्ही गाठाल. तुमच्या जीवनातला उद्देश तुम्ही गाठाल. इस्रायल लोकांना बाहेर काढलं वचनदत्त देशासाठी. पोहोचले का नाही पोहोचले? ते जुन्या करारातलेत. वलांडण्याच्या दिवशी कोकराचं रक्त आहे ते पोहोचले. ज्यांच्याकडे येशूचं रक्त आहे
ते पोहोचणारच, ते पोहोचणारच, ते यशस्वी होणारच, ते आपल्या इल्लुरिकम पर्यंत जाणारच. संत पौल पोहोचला, तुम्ही पण पोहोचणार. हालेलुया. यरूशलेमवरून इल्लुरिकमला जायला सांगितलंय, पण लूक 10:30-37 वचनामध्ये एक जण यरूशलेमवरून यरीहोला चालला होता. ट्रॅक चुकला की गडबड होते. आमेन म्हणता येईल का? रोज प्रभूचं मार्गदर्शन घ्या. प्रत्येक क्षणी प्रभूला विचार, मी काय करू? विदाऊट गायडन्स, देवाकडून ऐकल्या वाचून काहीच करू नका. तो तुम्हाला चिन्ह देईल. मी म्हणत नाही तुम्ही सकाळी उठाल, हे प्रभू आजचा दिवस प्रभू साक्षात प्रकट होईल. हा प्रभू काय झालं, पुढं काय, कदाचित तो दिसणार नाही, पण तो तुम्हाला दृष्टांताने, स्वप्नाने, कोणाच्या द्वारे, पास्टर, सेवक, तुमच्या घरातले कुठून तरी तो तुमची भेट घेईल. त्याला इग्नोर करू नका. देव प्रत्येकाशी बोलतो. एखादी आई जर असेल ना इथं, जिच्या पोटात आज बाळ आहे, ताई तुझ्या पोटातल्या बाळाशी पण तुझा देव बोलतो. ज्याचा जन्म झाला नाही त्या लेकराशी देव बोलतो. तो तुमच्याशी बोलणारच आहे. तो प्रत्येकाशी बोलणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हा तो बोलतो त्याच्या शब्दांना इग्नोर करू नका. तो म्हणतो प्रकाश हो, प्रकाश झाला. सगळ्यांनी म्हणा झाला. त्याच्या बोलण्याला, त्याच्या शब्दांना किंमत आहे. माशाला सांगितलं योनाला गिळून घे, मासा ऐकतोय. गाढवे पुढं उभा राहिला देवदूत, गाढवी पटापटा बोलायला लागली, धाडधाड धाडधाड. इथं गाढवं ऐकतायत, मासे ऐकतायत. हालेलुया. कठीण आहे जरा काही लोकांचं. प्रभूचं ऐका. पौलाने ऐकलं. आणि ना एक आनंद असतो. तुम्ही एखादी गोष्ट अचीव केली. एक विद्यार्थी आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, पहिल्याच वर्षाला सोडून दिलं. त्याला एक असा आनंद नसेल मनात, थोडं नेहमी दुःखी असेल, उगाच ॲडमिशन घेतलं, मी सोडून दिलं. डॉक्टर गेला, ॲडमिशन घेतलं, मध्येच सोडलं. एक कोर्सला ॲडमिशन घेतलं, मध्येच 2 महिने केलं, सोडून दे. त्याला एक ते मनामध्ये तो आनंद नसेल. पण जी लेकरं यशस्वी रीतीनं ते काम पूर्ण करतात, फत्ते करतात, दिलेली जबाबदारी पूर्ण करतात, त्यांच्या मनात एक आनंद असतो की मी ते काम पूर्ण करू शकलो देवाच्या गौरवासाठी. संत पौलाने प्रभूचा शब्द ऐकला, बसला नाही तिथंच. ठप्प होऊ नका, कंटाळून जाऊ नका, तिथंच थांबू नका, समाधानी होऊ नका. मी तुम्हाला परत बोलतो, काय होऊ नका? माझी नोकरी, माझं घर, माझे लेकरं, माझे बाळ, तू गप माठ्या, तुझ्यासाठी नाही येते. नेहमी चार्जिंगमध्ये राहा. प्रभू आता पुढं काय? हा ठीक आहे, चल झालं, प्रभूतला धन्यवाद, आता पुढं काय? नेहमी प्रभूची योजना शोधत राहा. तुम्हाला एवढा आनंद मिळेल. कितीतरी वेळा असं बना की नुसतं दुसऱ्यासाठीच प्रार्थना करता. घरचे वैतागले, बाय तुम्ही आपल्यासाठी प्रार्थना करता की नाही? मला मागायची पडत नाही. मी मागण्याच्या आधीच तो मला भरभरून देतो. ठेवायला जागा नाही. काय मागू? मी मागतो, दुसऱ्यांसाठी मागतो. ही लाईफस्टाईल करा. योबाने मित्रांसाठी प्रार्थना केली, त्याच दिवशी, तेव्हाच तात्काळ योबाचं दुःख दूर झालं. दुसऱ्यांसाठी काहीतरी करा, इतरांच्या कामी पडा. इल्लुरिकम पर्यंत पोहोचायचे. तुमच्या लाईफचं इल्लुरिकम काय? कुठपर्यंत तुम्हाला जायचंय? संत पौल म्हणत नाही की मी आफ्रिकेला गेलो, मी भारतात आलो. समजून घ्या. तुमची मिनिस्ट्री किती वाढली आहे याला काही महत्व नाही. तुम्ही किती लांब प्रवास करून आलात. 4 लोक, आता रशियावरून आलो, याला रश्शीने बांधलं पाहिजे.
किती लांब गेला, किती तुझ्या स्वतःच्या बुद्धीने किती केलं, काही महत्व नाही. प्रभूने सांगितलेलं किती केलं ते जास्त महत्वाचं आहे. जाऊ का प्रभू? प्रभू तुम्हाला क्लिअर कट सांगेल, तुझी सेवा ह्या लोकांमध्ये. ते सोडून तुम्ही जिकडं पण जाल तुम्ही प्रॉब्लेम मध्ये याल. हॅलो, माईक चेक. पायांना सांगितले चालायला, हात म्हटलं काय भारी चालतात ते पाय. आता इथून पुढं मी हातांनी भोजन चालणार नाही या माणसाला, मी पण चालणार पायासारखं. काय भारी वाटेल लोक चर्चला येताना. सगळे टीव्ही चॅनलवर चर्चच्या दारात येतील. अमेझिंग चर्च इन माटुंगा, द पीपल दे आर वॉकिंग ऑन देअर हँड्स, वंडरफुल पीपल. एकेकाला एक पुरस्कार दिला जाईल, जगात फेमस व्हाली एकाच दिवशी. मग तुमच्यासाठी काय कॉलिंग आहे, तुमचं इल्लू रिकम कोणतं आहे ते कळायला पाहिजे. एक व्यक्ती त्याला यरूशलेमेवरून तो यरीहोला जायला निघाला, लूक 10व्या अध्यायाच्या 30 ते 37 वचनामध्ये. आणि जाता जाता वाटेत त्यांना कुणी गाठलं? लुटारूंनी गाठलं. आता लुटारूंनी गाठल्यानंतर लुटारू काय करतात तुम्हाला माहिती आहे? लुटारू काय जे होतं सगळं घेतलं लुटारू, आणि घेऊन नाही गेले, मार दिला, अर्ध मेला केलं, त्याला रस्त्यावर टाकलं, उघडा नागडा करून रस्त्यावर टाकून निघून गेले. जगात ह्या दोन्ही गोष्टी आहेत, स्वर्गात हे नसणार. किती लोक आमीन म्हणणार? इथं चांगले शंभरोनी पण आहेत आणि इथं लुटारू पण आहेत, गटारू पण आहेत, सगळे. इथं तुम्हाला ऑल टाईपचे लोक भेटतील. स्वर्गात ते नाही. स्वर्गात फक्त चांगला शंभरोनी. किती लोक आमीन म्हणणार आहे? याजक आला, लेवी आला, ओ माय गॉड व्हॉट हॅपन टू दिस मॅन, काय झालंय माहित नाही, उगाच नको पोलीस केस, टेन्शन बिन्शन, लपडा गले में नाही मागताय, मी जात आहे. चांगले मस्त भारी बिरी वस्त्र, कुठं त्याला हात लावता कपडे घाणवतील, कुठं काय टेन्शन घेता, उगाच मला परत विचारतील तू कधीपासून बघितलं, परत माझं नाव येईल, हे ते नको मला. एक बाजूने याजक लेवी सगळे गेले, शंभरोनी आला, बघतच त्याला कळवळ आला, जखमांना त्यांनी तेल द्राक्षरस लावला, आपल्या जनावरांवरती घेऊन उतार शाळेत जाऊन पोहोचला. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, मार्क याचा 5वा अध्याय आणि त्यातील 12 ते 20 वचनामध्ये, मार्क 5:12 ते 20, येशू ख्रिस्त शिष्यांसमवेत पहिलं तिरी चाललाय. मोठं वादळ आलं समुद्रामध्ये, येशू झोपला होता, शिष्यांचे परिश्रम चालू आहेत. आणि मग जेव्हा त्यांना कळालं आपले परिश्रम काही कामाचे नाही, अरे यार विसरलोच आपल्या मचव्यात कोण आहे, उठवा त्याला. बऱ्याच वेळा आपण एवढे मेहनती बनतो, येशूला विसरतो. इतके परिश्रम करतो, नाही त्यांना ह्या हॉस्पिटलला घेऊन जा, त्या डॉक्टरकडे घेऊन जा, त्यांच्या खाली डोकं वर पाय करा, काय करायचं ते सगळं करा. येशू कुठं आहे? काहीच नाही. शिष्यांची ट्यूब पेटली, अरे खट, येशू मचवते, उठवा त्याला. प्रभूजी झोपलं काय? आपण बुडणार आहेत, मरतोय आपण, काय चाललंय? मला 100% गॅरंटी आहे, वादळापेक्षा येशूला शिष्यांचा राग आलाय. किती लोक आमेन म्हणतात? त्याला असं कंट्रोल करेल, ह्यांना कितपर्यंत कंट्रोल करायचं? जगाचा निर्माण करता तुमच्या मचव्यातून तुम्ही मरणाला घाबरताय. येशूने वाऱ्याला दटावलं, शिष्यांवर रागवला आणि पैल तिरी जाऊन पोहोचले. पलीकडे गेल्याच्या बरोबर गरसेकराच्या प्रदेशात पलीकडे पोहोचले. 11 विक्राळ कबरांमधून एक माणूस बाहेर आला, दुष्टात्मे लागलेत त्याला, ना कपडा ना लत्ता, कुछ नहीं, ऐसा ही खड़ा है यीशु मसीह के सामने. काय परिस्थिती आहे?
इतका भयंकर होता, दगडाने हातपाय सगळं ठेचून घ्यायचा, रक्तबंबाळ साखळ्यांनी बांधलं तरी तोडून टाकायचा. जीवनात त्याला कोणी कंट्रोल करू शकत नव्हतं. आज प्रभू येशू त्याच्या समोर उभा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्या भूतांना आज्ञा केली, आधी तर विचारलं नाव काय, काय सांगितलं त्यांनी? सैन्य, लीजन, सैन्य. त्या काळात रोमी शिपायांची जेव्हा संख्या 6,000 असायची त्याला सैन्य म्हणायचे. 5,000 असले तरी सैन्य नाही. म्हणजे कमीत कमी 6,000 भूतं त्याच्यात होते. किती? आणि इथं एक थोडं कोणी घुमायला लागलं का समोरच्याला चक्करच येते, घेऊन जा बाबा त्याला पहिलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताने त्या दुष्टात्म्यांना काढलं. आणि तो दुष्टात्म्यांचा कळप कुठं गेला? तो दुष्टात्मे सगळे डुकरांमध्ये. जसे ते दुष्टात्मे डुकराच्या कळपात 2,000 डुकरं होते, जसं त्यांच्यात ते भूत गेले ते डुकरं झाले कन्फ्यूज. हालेलुया. ते असे पळायला लागले, डोंगराला आग लागली, पळा पळा, इतके धावायला लागले, इतके धावायला लागले, इतके धावायला लागले. दुसरा विचार, कुठं चालला? मला माहित नाही, फक्त पळ. तू कुठं चालला? मला माहित नाही, फक्त पळ. फक्त पळायचंय बस. आशे धावले, आशे धावले, आशे धावले. अख्खा कळप कड्यावरून डायरेक्ट गालिल समुद्रात, गटांगड्या खाऊन सगळे खालास. गावकरी पोहोचले. व्हाट हॅपन? क्या हुआ यहाँ पर? ये बंदा कैसे ठीक हो गया? क्या बात है, किसने? इसने? वाव, आगे क्या? पण सर तुमचे डुकरं मेले. काय बोलतो? सगळे? माझे काय होते, त्याच्या काय? बोलवलं त्याला. सगळे गाव जमला. प्रभू तू इथं थांबू नको, तू जा. येशू अख्ख्या दकापलीसची उलथापालथ करायला आलाय. त्यांनी येशूला हाकलून दिलं. तुम्ही ऐकलं चर्च? हा जो भूत लागलेला माणूस जो बरा झाला, तो येशूला म्हटला, चल मी पण येतो तुझ्या बरोबर. येशू म्हटला असता ओके, तर येशूला 13 शिष्य झाले असते. हालेलुया. येशू म्हटलं नको, तुझ्या लोकांना जाऊन सांग. ओके, चाललो मी. त्याने जाता जाता अख्ख्या दकापलीस प्रांतात येशूला उंच केलं. येशू दकापलीस प्रांतात पोहोचावा ही देवाची योजना होती. येशूला हाकललं तरी येशू पोहोचला. समजेल त्यांना समजेल, प्रत्येकाला नाही समजला. याचा अर्थ लोक तुम्हाला हाकलतील. हेलो, क्या आपने सुना? लोक म्हणते मला नको, तुला घ्यावंच लागेल. लई गोड आहे, खूप छान आहे, घ्यावंच लागेल. नको नको, माझं पोट भरलंय. ते उलट्या करून बाहेर काढ. बिलचे देतोय ते छान आहे. कुठे आबेद पडणार आहे का? खरी देवाची शांती, खरं देवाचं सामर्थ्य जे तुमच्यावर देवाने दिलंय, त्या सामर्थ्याला कोणीही बॅरियर लावू शकत नाही. ते सामर्थ्य कशाने अटकाव केलं जाऊ शकत नाही. जर इल्लुरिकमला जायचंय, प्रभू तुम्हाला घेऊनच जाणार. तुमचं डेस्टिनेशन काय आहे, तुमची उद्दिष्टाची जागा काय, तिथं प्रभू तुम्हाला घेऊनच जाणार. पण हा जो प्रवास आहे यरूशलेम ते इल्लुरिकम, हा सोपा प्रवास नाहीये. कसा नाहीये? शेजारच्याला सांगा, अवघड प्रवास आहे. आता काही लोकांचे दुश्मन बसलेत बाजूला, त्यांनी काही सांगितलं नाही. प्रवास कसा आहे? अवघड प्रवास. कधी कधी असाच शांत चित्ताने बसल्यावर असा विचार येतो, जसे हे
शिष्य येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रदेशात पोहोचले. समोर तो भोत लागलेला माणूस आहे. माहीत नाही अजून पण लोक असतील. आपल्याकडे पाहुणे आल्यावर पहिला प्रश्न काय असतो, कसे काय बरे आहेत का, कसा झाला प्रवास. आता शिष्याने ऐकलं असेल कसा झाला प्रवास. आता काय सांगू बाबा तुला, काय वादळ होतं तिकडं. शमशोन तिम्नाला पोहोचला. तिकडच्या लोकांनी गेले विचार, काय म्हणतात जावई बापू, मुलगी बघायला आले तुम्ही, कसा झाला प्रवास. होता काय सांगू, रस्त्यात सिंह भेटला होता. ऐकता तुम्ही. काही प्रवास अशा असतात की ते फार खडतर असतात. काही प्रवास अशा असतात की त्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आमेन म्हणणार तुम्ही. हालेलुया. आता जेव्हा हा यरूशलेमहून येरिओला चालला होता आणि पोहोचला कुठं, उतार शाळेत. हालेलुया. बघा, कधी कधी आम्ही आमचा रस्ता डिसाईड करतो, पण शेवटी देवाला जिथं न्यायचं तिथंच नेऊन पोचवतो. त्याच्यामुळे सुरुवातीलाच प्रभूला विचारा, मी कुठं जाऊ. तो म्हणला उतार शाळा, तर डायरेक्ट तिकडे निघा. तुमचं डेस्टिनेशन जेव्हा तुम्ही डिसाईड कराल तेव्हा तुमची फसगत होईल. देवाला डिसाईड करू द्या, प्रभू आज तुझं काय प्लॅन आहे, माझ्या जीवनासाठी काय प्लॅन आहे. आणि जेव्हा त्याच्या योजनेप्रमाणे तुम्ही चालता, मनात एक समाधान असतं. किती लोक आमीन म्हणणार आहे. हालेलुया. मनात एक समाधान असतं. तुम्हाला कधीही निराश वाटणार नाही. तुमच्या जीवनात परिस्थिती निराशाजनक असेल, पण त्या निराशाजनक परिस्थितीमध्ये तुम्ही एन्जॉय कराल. प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. मचव्यातून जाताना पलीकडे पोहोचल्यावर लोक विचारतात प्रवास कसा झाला. प्रवास खराब होता, पण येशू चांगला आहे. हालेलुया. शमशोन तिम्नाला पोहोचला. पोहोचण्याच्या आधी सिंह भेटला त्याला वाटेत. प्रवास कसा झाला जावई बापू, आता काय सांगू तुम्हाला. देवाचा आत्मा आहे ना, किती खराब प्रवास असो चांगलाच होणार आहे. हालेलुया. कितीही अडखळणं लाईफमध्ये येऊ द्या, शेवटी तुमचं उत्तर एक असेल, प्रवास एकदम साक्षपूर्ण झाला, प्रवास एकदम आशीर्वादित झाला. कारण ह्या प्रवासामध्ये आपला सहप्रवासी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा प्रभू तुमच्या बरोबर आहे, अडी अडचणी आल्या तरी त्या सगळं सोडवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. देवाचं काम करताना देवावरच अवलंबून राहा. किती लोक आमेन म्हणणार आहेत. हालेलुया. माझी इथं ओळख आहे, माझी तिथं ओळख आहे, हे माझ्याकडं आय कार्ड आहे, माझ्याकडं ते आहे, ह्याचा कधीच डामडौल करू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत. बोले येशू मसीह की. फक्त पवित्र आत्म्यावर 100% डिपेंड राहून सेवा करा. हा प्रवास प्रभू आशीर्वादित करणार आणि तुमचं जीवन आशीर्वादित करणार. यरूशलेम ते इल्लुरिकमचा प्रवास असाच आहे प्रियांनो. संत पौलाच्या जीवनाच्या प्रवासात त्याला खूप कष्ट पाहावे लागले. येशू ख्रिस्ताला 1 वेळा 39 फटके मारले, संत पौलाला 5 वेळा. एकदा धोंडमार केला, मेला संत पौल. लोक सोडून निघून गेली. देवाने त्याला परत उठवलं, परत सेवा चालू. गलबत फुटली, सर्पदंश झाला, कितीतरी ठिकाणी त्याला हानमार झाली, पण तो टिकून राहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, जीवनात समस्या येतील. हालेलुया. निराश व्हायचं, आनंदी राहायचं, कारण बरोबर प्रभू येशू ख्रिस्त आहे. यरूशलेम पासून इल्लुरिकम पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला देवाच्या योजनेने चालणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 19वा अध्याय 21वा वचन आपल्याला सांगतं. नीतिसूत्रे 19 आणि 21. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात. किती येतात? विचार किती येतात माणसाला? अनेक विचार येतात. विचार कंटिन्यू चालू असतात. काही लोकांच्या झोपेत पण विचार चालू असतात, झोपेत बडबडतात. एकाला मी बघितलंय, झोपेत पैसे मोजत होता, रिकामे हात. कोण काय करेल सांगता येत नाही.
स्वप्नात पण काही लोकांना विचार असतात. काही लोक डोळ्यांनी झोपलेले असतात, मन जागा असतं. कंटिन्यू माणसाचे विचार चालू आहेत, मी काय करू काय करू काय करू काय करू. आणि काही लोक त्या विचार जास्त झाल्यामुळे, हालेलुया, एखाद्या दुकानात तुम्हाला एक वस्तू घ्यायची, त्या वस्तूच्या 1000 टाईप जर बघितलं ना, तुमची एक पण घेणं होणार नाही. काही लोकांना पटलंय पण होकार नाही देतात, मी काय करू शकत नाही. जितकं जास्त बघणार तेवढं कन्फ्यूज. ह्या कलरमध्ये दुसरी डिझाईन आणि दुसऱ्या डिझाईनमध्ये दुसरा कलर, ह्याच्यावरती सगळं विश्व आधारलेलं आहे. सगळं जग याच्यावरतीच आहे. साडीवाला, तो दुकानवाला म्हणतो, मॅडम गेले 30 वर्ष या दुकानात मी काम करत आहे आणि मी पूर्ण दुकान आपल्या पुढं खाली केलेलं आहे, रिकामं केलेलं आहे. आता काहीच राहिलं नाही. आता आपल्याला कुठंतरी परग्रहावरून काही आणावं लागेल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. नाही होत. मनुष्य जेव्हा कन्फ्युजनमध्ये जातो त्याला भेद कळत नाही. आणि जे देवाच्या आत्म्याने चालणारे लोक आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट प्रभूने आधी रिव्हील केलेली असते. हालेलुया. सैतान तुमच्यासाठी काय प्लॅन करतोय किंवा काय होतंय ते तुम्हाला आधीच परमेश्वर रिव्हील करणार. कोणी आमेन म्हणणार आहे का? त्या परिस्थितीसाठी देव तुम्हाला आधीच प्रिपेअर करणार. जे अडखळणं येणार आहेत, उद्या परवा पुढं काय घडणार आहे, अजून प्लॅनिंग करणाऱ्या सैतानाला पण माहीत नसेल, त्याच्या आधी देवाला माहीत आहे. देव तुम्हाला आधीच प्रिपेअर करून ठेवतो. हालेलुया. फक्त तुमचं ध्येय पक्क पाहिजे. संत पौलाने जसं प्रभूच्या गौरवासाठी यरूशलेम ते इल्लुरिकमपर्यंत सेवा केली, आज तुमचं उद्दिष्ट काय? तुमच्या जीवनात प्रभूने तुम्हाला का पाचारण केलंय? तुमचं जे ध्येय आहे, हे का पेपरवर लिहा, प्रिंटआउट घ्या, काही पण करा, पण नेहमी मोबाईलचा जो तुमचा डिस्प्ले त्याच्यावरती वॉलपेपर बनवून ठेवून द्या. त्याच्यावरच फोकस करा. जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या उद्दिष्टापासून उजवी डावीकडं वळू नका. मला इथून निघायचंय, मला तिथपर्यंत पोहोचायचंय. अर्ध्यातून सोडणारे खूप लोक भेटतील. हालेलुया. इथून निघाले माटुंग्यावरून, जायचं चर्चगेटला. हालेलुया. काही एकदम खास लोक दादरला उतरतील, तुम्ही उतरू नका. काही लोक अर्ध्यात साथ सोडून निघून जातील. त्यांना म्हणायचं, मी जातो पुढं, इल्लुरिकमला भेटू आपण. उतरायचं तर उतर. आणि कोणी उतरलं तर टेन्शन घेऊ नका. हालेलुया. कोणी मध्येच साथ सोडून अर्ध्यातून सोडून निघून गेलं, कोणामुळेच फरक पडू देऊ नका. कारण ज्याने अभिवचन दिले तो आहे बरोबर. बस तो प्रभू बरोबर आहे. कोणाची साथ मिळो न मिळो, माझं डेस्टिनेशन मला माहिती आहे. माझा प्रभू मला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. माझा प्रभू मला कधीच अर्ध्यात सोडणार नाही. ज्याने मला बोलवलंय तो म्हणत नाही की तू जा, मी नंतर तुझ्या मागून येईल. नाही, तू जाशील तिकडं तुझा देव परमेश्वर तो नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे. तुझ्या प्रवासात तो तुझा सहप्रवासी आहे. तुझ्या संकटात तो आहे, तुझ्या आनंदात पण तो आहे. तुझ्या प्रत्येक परिस्थितीत तो तुझ्या बरोबर आहे. ह्या दिवसात ना गॉस्पल जरा वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज आहे. हालेलुया. एक टाइम होता की कंटिन्यू सांगावं लागायचं, दुःख करू नका, प्रभू तुमच्या बरोबर आहे. आता असं सांगायची वेळ आहे, आनंदात प्रभूला विसरू नका. लोक घर मिळालं का येशूला विसरतात, नोकरी मिळाली की येशूला, थोडं काही भेटलं, कौन है येशू मसीह, तुला लवकरच कळेल. जेव्हा बँकेची जप्ती तुझ्या घरावरती येईल, पहिलं प्रार्थनेला इथंच येशील तू. हॅलो, प्रभू काय करतो ना, तुमच्या माझ्या डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. कधी कोणाला कसं बरोबर कार्यक्रम करायचा प्रभूला बरोबर माहिती.
त्याच्यामुळं उजवी डावीकडे वळू नका. सुख असो दुःख असो तो तुमच्या बरोबर आहे. त्याचा मान त्यालाच मिळाला पाहिजे. आमेन. आज यरूशलेम पासून इल्लुरिकम पर्यंत आपला प्रवास आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. या टाळ्या वाजूया, प्रभूला धन्यवाद देऊया.